हरे कृष्णा. माझं नाव सनी आहे. मी स्वागत करतो तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे शाईन सनी 20. तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला एवढं प्रेम देता, त्यासाठी तुमचं खूप खूप धन्यवाद. काही दिवसांपूर्वी मी दादर येथील स्वामींच्या मठामध्ये गेलो होतो आणि तेथील मी रील अपलोड केली होती. त्या रीलवरती तुमचा खूप चांगला प्रतिसाद आला होता. तर आजचा जो ब्लॉग होणार आहे तो आपल्या दादर येथील स्वामींच्या मठावरती आधारित आहे. आशा करतो तुम्हाला तो ब्लॉग नक्की आवडेल. चला मग वेळेचाही विलंब न करता सुरुवात करूया आपण आजच्या ब्लॉगला. आणि हो, सांगायचं राहूनच गेलं की जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा माझ्या यूट्यूब चॅनलला. श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांचा दादर येथील श्री स्वामी समर्थ मठ अलीकडे दादर मठ या नावाने ओळखला जाऊ लागला. अगदी मठाच्या बाहेर पोचल्यानंतरच एक वेगळी ऊर्जा आपल्याला जाणवू लागते. श्री सद्गुरू बाळकृष्ण महाराज सुरतकर यांनी 29 मे 1910 रोजी या मठाची स्थापना केली. बाळकृष्ण महाराज यांचा जन्म 28 ऑक्टोबर 1866 रोजी सुरत येथे झाला. पुढील शिक्षणासाठी ते मुंबईला आले. मुंबईत ते आपल्या चुलत भाऊ शिवशंकर यांच्याकडे काळबादेवी येथील जांभूळवाडी या ठिकाणी राहत होते. मुंबईत राहत असताना ते आर्य समाजाच्या शिकवणींनी अत्यंत प्रभावित झाले. ही गोष्ट त्यांच्या चुलत भावाला खटकली, जे स्वतः महादेवांचे भक्त होते. त्यांच्या शेजारी श्री रामचंद्र व्यंकटेश बारडकर उर्फ सारस्वत ब्राह्मण भेंडे हे राहत होते. ते श्री तात महाराज यांचे निष्ठावान भक्त होते. बाळकृष्ण महाराजांच्या विचारांमध्ये व आदर्शांमध्ये बदल घडवून आणण्यासाठी त्यांचे चुलत भाऊ शिवशंकर यांनी तात महाराजांना विनंती केली. तात महाराजांनी श्री सद्गुरू बाळकृष्ण महाराजांना भुलेश्वरच्या अष्टभुजा देवीच्या देवळात देवीचे हास्यमुखाचे दर्शन देऊन त्यांच्या वृत्तीमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणला व त्याच क्षणी महाराजांनी श्री तात महाराजांना गुरु करून ते श्री स्वामी समर्थांचे निस्सीम भक्त बनले. बाळकृष्ण महाराज हे त्यांचे मित्र द्वारकादास यांच्याकडे राहायला गेले. बाळकृष्ण महाराजांच्या दैवी सामर्थ्याचा प्रसार झाल्यामुळे बाळकृष्ण महाराजांकडे पुष्कळ लोक येऊ लागले. बाळकृष्ण महाराजांना भजनाची फार मोठी आवड होती. शनिवारी संपूर्ण रात्रभर द्वारकादास यांच्या घरी तेव्हा भजन चालत असे आणि त्यामुळे द्वारकादास यांच्या घरातल्या मंडळींना त्याचा त्रास होत असे. ही गोष्ट विश्वनाथ कोठारे यांना कळली आणि त्यांनी बाळकृष्ण महाराजांना मालाड येथील मामलेदार वाडीतील घरात आणले. त्यावेळी कुलाब्यापासून वसई, घाटकोपर, चेंबूर इथपासूनची मंडळी दर्शनास व भजनास मालाडला येत असत. इतक्या लांबून शनिवारी रात्री, तेही त्या काळात, मालाडला भजनास येणे हे गैरसोयीचे असल्याने महाराजांनी कुठेतरी मध्यवर्ती ठिकाणी राहणे सर्वांना सोयीस्कर होईल असा विचार भक्तजनात उत्पन्न झाला. त्यावेळेचे कलेक्टर भाऊसाहेब देशमुख आणि बाळकृष्ण महाराजांच्या सांगण्यावरून भक्त मंडळींनी दादरला जागा बघायला सुरुवात केली. त्यांना एक बंगला सापडला. तो भुताटकीचा व 3 खुनी बंगला म्हणून ओळखला जात असे. मंडळींनी ही गोष्ट महाराजांना कळविली. तेव्हा बाळकृष्ण महाराज म्हणाले, काही हरकत नाही, आपण तेथे स्वामी समर्थ महाराजांची स्थापना करून सर्व भूतांना मुक्ती देऊ. आपण परत जावे व कुलूप उघडून आत अत्तराचा व उदबत्तीचा सुगंध येतोय की नाही ते पहावे. तो आल्यास भाडे देऊन ताबडतोब बंगला ताब्यात घ्यावा. वरील मंडळींना कुलूप उघडल्यावर अत्तराचा व उदबत्तीचा सुगंध आला व त्यांनी महाराजांच्या सांगण्यावरून ताबडतोबच बंगला भाड्याने घेतला. भाड्याने घेतलेला बंगलाच आपल्या आजच्या श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मठाचे स्थान आहे. सन 1910 मध्ये मठ स्थापन झाला. हा बंगला
खूपच जुना असल्याने कालांतराने बंगल्याच्या दुरुस्तीचे काम करण्यास सुरुवात झाली. बंगल्याच्या दुरुस्तीच्या कामामुळे त्या काळात मठ माटुंग्याला दुसऱ्या जागेत हलवणे भाग पडले. 30 ऑगस्ट 1913 रोजी मठ परत पहिल्या जागी आला. मठात परत आल्यावर बाळकृष्ण महाराजांनी सध्याचे सिंहासन सुरतवरून कारागीर आणून त्यांच्याद्वारे करून घेतले व सिंहासनाच्या बैठकीत स्वामी समर्थांचे अवशेष घालून त्यावर संगमरवरी लादी बसवून स्वामी समर्थ महाराजांच्या फोटोची स्थापना केली. हा मठ सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत भाविकांसाठी खुला असतो. तसेच दुपारी 1 ते 2 यामध्ये हा मठ आरती आणि प्रसादासाठी बंद असतो. प्रत्येक गुरुवारी स्वामी भक्त आवर्जून आपल्या स्वामींना भेटायला येतात. मठामध्ये प्रवेश केल्यानंतर जणू काही असं वाटतं की आपण कोणत्या तरी वेगळ्याच विश्वात आलो आहोत. अगदी लहानांपासून मोठ्या वयाची मंडळी स्वामींच्या नामाचा जप करताना आपल्याला इथे दिसतात. सर्वजण बाहेरचं विश्व बाहेरच सोडून स्वामींचा नामजप करण्यात तल्लीन झालेले दिसतात. स्वामी समर्थांच्या मठासमोरच औदुंबराच्या वृक्षाचे भक्त आवर्जून दर्शन घेतात आणि त्याला प्रदक्षिणा सुद्धा करतात. औदुंबराच्या वृक्षाजवळच आपल्याला श्री स्वामी तारक मंत्र पाहायला मिळतं. ते वाचून मनातली सर्व भीती आणि चिंता दूर निघून जाते. संकट समयी स्वामी समर्थ महाराज नेहमी आपल्या भक्तांच्या पाठीशी राहतात. म्हणूनच तर स्वामी आपल्या भक्तांना नेहमी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. मला तर स्वामींचा खूप चांगलाच अनुभव आला आहे. तुम्हाला सुद्धा स्वामींचा कोणता अनुभव आला आहे का? आला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.